आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा आता फळबागांवर झालेला आपल्याला पाहायला मिळत असून जे द्राक्षाचा हब म्हणून ओळखले जाणारे जुन्नर ह्या ठिकाणी मी आता उभी आहे। ह्याच्यामध्ये जे द्राक्ष निर्यातीस आलेले आहेत त्याचाच जे निर्यात ठप्प झाली आहे त्याचाच मोठा परिणाम हा या द्राक्षाच्या शेतीवर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच हे द्राक्ष काहीच दिवसात निर्यात होणार होते परंतु जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे हा द्राक्ष निर्यात होत नाही आणि त्यामुळे याचंच मोठे आर्थिक नुकसान हे शेतकऱ्याला सहन करावं लागत आहे। आपल्यासोबत द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की सध्याच्या द्राक्षाची काय परिस्थिती आहे। द्राक्ष नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष कमी आहे आणि जो मे पासून जो पाऊस सुरू झाला त्यामुळं घड निर्मिती जी व्हायला पाहिजे होती ती द्राक्षाची घड निर्मिती झालेली नाही। त्यामुळे जवळजवळ 70% उत्पन्न हे अगोदरच घटलेलं आहे। फक्त 30% उत्पन्न नाशिक आणि नारायणगाव परिसरात असल्यामुळं पहिल्यांदा हा हंगामच एकदम क्रिटिकल स्टेजला आहे। म्हणजे 30% फक्त द्राक्ष आज बागांनी आहेत आणि त्यात परत आजच्या स्थितीला युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्यामुळं जाणारी द्राक्षसुद्धा निर्यात ठप्प झालेली आहे। अख्ख्या देशातील निर्यात पूर्णपणे आज थांबलेली आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच रेटवर झालेला आहे। काही जी युरोपला वगैरे जात नाहीत द्राक्ष किंवा रशियाला जात नाहीत ती आखाती देशाला जातात, ती पण आज लोकल मार्केटमध्ये द्यायला लागतात। त्याचा परिणाम नक्कीच रेटवर झालेला आहे। काय सांगाल किती रेटचा फरक पडलेला आहे पहिला आणि आता? उत्पन्न कमी असल्यामुळं यावर्षी म्हणजे रेटच थोडे हाय होते, परंतु ज्या पटीत वाढायला पाहिजे होते त्या पटीत काय द्राक्षाला रेट आज भेटत नाहीत। आज लोकलचे जे रेट आहेत तेच निर्यातीचे रेट आहेत, त्यामुळे तसं काय निर्यातीला असं स्पेशल रेट भेटतो असं काय नाही। आज आखाती देशांच्या युद्धाचा परिणाम हा खरं तर शेतमालावर सुद्धा झालेला पाहायला मिळत असून जो द्राक्ष आता निर्यातीसाठी तयार होता तो निर्यात होत नाही, याच्यामुळे मोठे आर्थिक संकट हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावरती आलेले पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।